नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मेडिकल सिम्प्लिफाईड या चॅनलवरती. आज आपण या व्हिडिओमध्ये एम-बी-बी-एस गव्हर्नमेंट कॉलेजचा कट ऑफ काय गेलेला आहे, मागच्या वर्षीचा ए-आय-आर रँकनुसार ते बघणार आहे. तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच आतापर्यंत फ्री काउन्सिलिंग ग्रुप जॉइन नसेल केलं तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही फ्री ग्रुप जॉइन करू शकता. ठीक आहे. तर सगळ्यात अगोदर ग्रँट मेडिकल कॉलेज मुंबईचं आहे आपल्याकडं. तर याचा कट ऑफ काय गेला होता लास्ट राउंडसाठी तर 9,264 रँकवरती हा कॉलेज क्लोज झाला होता. ठीक आहे. मागच्या वर्षीचे मार्क आहे, या वर्षीचे मार्क नाहीये. तर 675 असे मार्क मागच्या वर्षी याला देण्यात आलेले होते. ठीक आहे. म्हणजे याचा क्लोजिंग रँक. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण एल-टी मेडिकल कॉलेज बघितला मुंबईचा. तर याचा कट ऑफ काय गेला होता तर 9,657 मार्क 675 मागच्या वर्षीचे. तुम्ही फक्त रँक बघा, की रँक कोणती आलेली आहे तुमची. ठीक आहे. त्याच्यानंतर जी-एस मेडिकल कॉलेज मुंबई, हा पण मुंबईचा गव्हर्नमेंट कॉलेज आहे. याचा कट ऑफ काय गेला होता तर 3,724 असा याचा कट ऑफ गेला होता, म्हणजे 690 मार्क. त्याच्यानंतर टी-एन मेडिकल कॉलेज, या कॉलेजचा कट ऑफ काय गेला होता तर 30,233. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण राजीव गांधी मेडिकल कॉलेज, या कॉलेजबद्दल गोष्ट केली तर 12,568 या कॉलेजचा कट ऑफ गेला होता. ठीक आहे. त्याच्यानंतर बी-जे मेडिकल कॉलेज तर 5,595 मार्कवरती हा कॉलेज क्लोज झाला होता. तसंच डॉक्टर व्ही-एम मेडिकल कॉलेज, या कॉलेजचा कट ऑफ काय गेला होता तर सोलापूरचं कॉलेज आहे. तर 18,406 रँकवरती हा क्लोज झाला होता. आता हे कट ऑफ कुठून काढण्यात आलेला आहे तर सी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवरून हा कट ऑफ काढण्यात आलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिराजचा बघितला तर याचा कट ऑफ काय गेला होता 20,141 या रँकवरती हा कॉलेज क्लोज झाला होता. त्याच्यानंतर श्री भाऊसाहेब हिरे मेडिकल कॉलेज धुळे, या कॉलेजचा कट ऑफ काय गेला होता तर 28,423 रँकवरती हा कॉलेज क्लोज झाला होता. तसंच आर-सी-एस-एम गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज कोल्हापूर, या कॉलेजचा कट ऑफ बघितला आपण तर 18,881 वरती हा कॉलेज क्लोज झाला होता. ठीक आहे. त्याच्यानंतर एच-बी-टी आणि डॉक्टर आर्यन कुपर मेडिकल कॉलेज जुहू, या कॉलेजचा कट ऑफ 9,751 रँकवरती हा कॉलेज क्लोज झाला होता. ठीक आहे. आणि गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज जळगाव, या कॉलेजचा कट ऑफ काय गेला होता तर 29,641 असा केला होता. त्याच्यानंतर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज बारामती, या कॉलेजचा कट ऑफ बघितला तर 16,733 रँकवरती हा कॉलेज क्लोज झाला होता. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नंदुरबार, या कॉलेजचा कट ऑफ बघितला आपण तर 36,587 रँकवरती हा कॉलेज क्लोज झाला होता लास्ट राउंडसाठी. त्याच्यानंतर आपण गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अलिबागचा बघितला तर 27,722 रँकवरती हा कॉलेज क्लोज झाला होता. त्याच्यानंतर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज सिंधुदुर्ग, या कॉलेजचा कट ऑफ 35,518 रँकच्या आत ज्यांची रँक असेल त्यांना या कॉलेज लागण्याची प्रोबॅबिलिटी खूप जास्त आहे. त्याच्यानंतर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज सातारा 21,469 रँकवरती हा कॉलेज क्लोज झाला होता. तसंच गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज रत्नागिरीबद्दल गोष्ट केली आपण तर 29,165 रँकवरती हा कॉलेज क्लोज झाला होता. त्याच्यानंतर आपण गोष्ट करून घेऊया गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अँड जी-टी हॉस्पिटल मुंबई, या कॉलेजचा कट ऑफ 12,353 असा गेला होता. तसंच आपण गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नाशिकबद्दल विचार केला तर 21,783 रँकवरती हा कॉलेज क्लोज झाला होता. तसंच आपण गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अंबरनाथ विषयी गोष्ट केली तर 29,497 मार्कवरती हा कॉलेज क्लोज झाला होता. ठीक आहे. तसंच आपण विचार करून घेऊया गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपूर, या कॉलेजचा कट ऑफ कसा गेला होता तर 1,27,000 असा या कॉलेजचा कट ऑफ गेला होता. तसंच आपण इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज नागपूर, या कॉलेजचा कट ऑफ जर का बघितला तर 34,501 रँकवरती हा कॉलेज क्लोज झाला होता. ठीक आहे. तसंच आपण गोष्ट करून घेऊया श्री बी-एन गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज यवतमाळ, या कॉलेजचा कट ऑफ बघितला आपण तर 33,021 असा या कॉलेजचा कट ऑफ गेला होता. हे ओपन कॅटेगरीसाठी कट ऑफ तुम्हाला सांगण्यात येत आहे. ठीक आहे. तसंच गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अकोलाची गोष्ट केली आपण तर 26,052 असा या कॉलेजचा कट ऑफ गेला होता. तसंच गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज चंद्रपूरचा कट ऑफ बघितला तर 32,747 या रँकवरती चंद्रपूरचा कॉलेज क्लोज झाला होता. तसंच गोंदिया गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज गोंदियाची गोष्ट केली तर 36,989 रँकवरती हा कॉलेज क्लोज झाला होता. आता नंतर आपण गोष्ट करून घेऊया महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स सेवाग्राम वर्धा, या कॉलेजचा कट ऑफ गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे तर 20,579 वर हा कॉलेज क्लोज झाला होता. तसंच आपण गोष्ट करून घेऊया गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अमरावती, या कॉलेजचा जर का विचार केला आपण तर 36,853 रँकवरती हा कॉलेज क्लोज झाला होता. तसंच गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज बांद्रा, या कॉलेजबद्दल जर का विचार केला आपण तर
41,699 वरती हा कॉलेज क्लोज झाला होता. त्याच्यानंतर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज बुलढाणा याबद्दल विचार केला तर 38,055 रँकवरती हा कॉलेज क्लोज झाला होता. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज वाशिम बद्दल विचार केला तर 40,776 मार्कवरती क्लोज झाला होता हा कॉलेज आणि सगळ्यात कमी कट ऑफ मधून हा कॉलेजचा कट ऑफ सगळ्यात कमी होता. तसंच गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज छत्रपती संभाजीनगर या कॉलेजचा जर का आपण विचार केला तर 15,159 रँकवरती हा कॉलेज क्लोज झाला होता. तसंच डॉक्टर शंकरराव चव्हाण गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नांदेड या कॉलेजबद्दल विचार केला तर 21,067 रँकवरती हा कॉलेज क्लोज झाला होता. SRTR मेडिकल कॉलेज अंबाजोगाई या कॉलेजबद्दल जर का विचार केला तर 26,280 रँकवरती हा कॉलेज क्लोज झाला होता. आता त्याच्यानंतर विचार करून घेऊया आपण विलासराव देशमुख गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज लातूर याबद्दल विचार केला तर या कॉलेजचा कट ऑफ काय गेला होता तर 22,907 रँकवरती हा कॉलेज क्लोज झाला होता. ठीक आहे. तसंच आपण विचार करून घेऊया गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज धाराशिव बद्दल तर या कॉलेजचा कट ऑफ 32,471 असा या कॉलेजचा कट ऑफ गेला होता. तसंच आपण गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज परभणी बद्दल विचार केला तर या कॉलेजचा कट ऑफ काय गेला होता तर 36,864 असा गेला होता. त्याच्यानंतर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज हिंगोली या कॉलेजचा कट ऑफ बघितला तर 41,149 रँकवरती हा कॉलेज क्लोज झाला होता. त्याच्यानंतर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज जालना या कॉलेजचा विचार केला तर 3,81,886 38,186 वरती हा कॉलेज क्लोज झाला होता मागच्या वर्षी. तसंच आपण गडचिरोली बद्दल विचार केला तर सगळ्यात कमी कट ऑफ होता या कॉलेजचा तर तो केवढा होता तर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज गडचिरोली या कॉलेजचा कट ऑफ 46,487 असा गेला होता. आता हा कट ऑफ कुठून काढण्यात आलेला आहे तर कट ऑफ ऑफ नीट यूजी सीईटी सेलच्या ऑनलाईन वेबसाईट वरून काढण्यात आलेला आहे याच्यावरून. ठीक आहे. तर तुम्ही बघू शकत असाल हे बघा हे फर्स्ट आहे. ठीक आहे. फर्स्ट राउंड मधला कट ऑफ आणि हा लास्ट राउंड मधला कट ऑफ आहे. तर आपण लास्ट राउंड मधला कट ऑफ बघितला आहात आतापर्यंत. ठीक आहे. समजलं तुम्हाला? गुड. सो इथं आपलं कट ऑफचं सगळं काही मी तुम्हाला सांगितलेलं आहे. बघा सगळं काही कट ऑफ मी इथं सांगण्यात आलेलं आहे तुम्हाला. ठीक आहे. सो एक सांगू इच्छितो तुम्हाला मी ही पीडीएफ तुम्हाला मी टेलिग्रामवर सुद्धा देणार आहे आणि व्हॉट्सअपवर सुद्धा देणार आहे व्हॉट्सअप ग्रुपवरती. तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही ते जॉईन करू शकता. सो थँक यू सो मच. हॅव अ ग्रेट डे. आय होप तुमच्या रँकनुसार तुम्हाला बेस्ट पॉसिबल कॉलेज मिळावा आणि ज्यांना माझ्याकडून काउन्सिलिंग करायची असेल ते मला 7887559633 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. थँक यू.